कुछ तो गडबड है। महापालिका निवडणुकीच्या आधी राज्याच्या राजकारणात काही वेगळे घडण्याचे संकेत मिळू लागलेले आहेत। उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यात पुन्हा जवळीक वाढू लागलेली आहे। एकनाथ शिंदे यांचा गेम करण्याच्या तयारीला भाजपा लागले असल्याचे संकेतही आता मिळू लागलेले आहेत। मित्रहो नमस्कार। विधानसभा निवडणुकीआधी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्ष आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली होती। एकतर तू राहशील नाही तर मी राहीन असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं होतं। पण विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सपशेल बॅग फुटला गेली। महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या। महायुतीच्या या मोठ्या विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या टीकेची धार आता कमी केली असल्याचं बोललं जाऊ लागलेलं आहे। तशा काही घटनाही घडू लागलेल्या आहेत। त्यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीसांच्या घरी जाऊन फडणवीसांची भेट घेतली आहे। अर्थात याची चर्चाही बरीच झालेली आहे। उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राज्यात नवीन राजकीय समीकरणं बघायला मिळू शकतात अशा चर्चाही सुरू झालेल्या आहेत। विधानसभेनंतर आता महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येऊ शकतात असं देखील बोललं जाऊ लागलं आहे। अशा प्रकारची एक नवी चर्चा सुरू झालेली आहे, कारण नवीन काहीतरी अशी समीकरणं आता जुळताना दिसू लागले आहेत। याला बघा कारणही ठरतंय भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यामध्ये सभागृहात झालेली भेट। मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे खास विश्वासू नेते मानले जातात। नार्वेकर यांनी सभागृहातच गणेश नाईक यांची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा झाली। या भेटीमुळे महापालिका निवडणुकीत भाजप आणि ठाकरे एकत्र येऊ शकतात याबाबत दोन्ही पक्षात प्लॅन सुरू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यास महापालिका निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे गटाला डच्चू मिळू शकतो। राज्यात वेगळं समीकरण बघायला मिळू शकतं असं देखील आता राजकीय वर्तुळात बोललं जाऊ लागलं आहे। सभागृहात नेमकं काय घडलं होतं बघा। विधान परिषदेत शुक्रवारी भाजपचे कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यात तब्बल 1 तासभर चर्चा झाली। शुक्रवारी सायंकाळी 4 ते 5च्या दरम्यान मिलिंद नार्वेकर हे विरोधी बाकावरून उठून सत्ताधारी बाकावर बसलेल्या गणेश नाईक यांच्या शेजारी जाऊन बसले होते। तिथंच बसून दोघंही तासभर चर्चा करीत होते। मिलिंद नार्वेकर अचानक अशा प्रकारे सभागृहातच गणेश नाईक यांच्या शेजारी बसल्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या। दोघांमध्ये आगामी नवी मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाली अशी देखील माहिती आता मिळत आहे। एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे गटाचे नेते सातत्याने त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत। त्यामुळं विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे मित्र नवा डाव असं चित्र तयार होत आहे का असा प्रश्न देखील विचारला जातोय। भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांची गरज तशी बघा संपलेली आहे। शिवाय निवडणुकीत एकटा भाजपा बहुमताच्या जवळ जाऊन पोचलेला आहे। शिंदे यांच्या रुसव्या फुगव्याला भाजपाने दाद दिली नाही। शिवाय त्यांना आता शिंदे देखील टोचू लागले आहेत तसं दाखवणाऱ्या अनेक घटना सातत्यानं घडतानाही दिसत आहेत। एकनाथ शिंदे पुन्हा नाराजी दाखवत आहेत हे सुद्धा भाजपाला तर सहन होत नाही। आगामी महापालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांचा मोठा गेम होऊ शकतो। मुंबईचा मराठी माणूस आजही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा नवा डाव टाकण्याच्या तयारीत आहे की काय असं चित्र नव्यानं तयार होऊ लागलेलं आहे। महापालिकेसाठी भाजपा हा डाव टाकून एकनाथ शिंदे यांचा गेम करील काय? तुमचे अंदाज जरूर व्यक्त करा। आणि हो, अजून आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।